नमस्कार मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, जेव्हा अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, दोन गटांमध्ये उभी फूट पडली राष्ट्रवादीमध्ये, तेव्हा सगळ्यात मोठा हा प्रश्न हाच होता की कारण आपल्याला माहिती आहे की शरद पवार जे आहेत ते खूप चाणक्य नीती खेळत असतात. त्यामुळं काही लोक म्हणायचे की स्वतःहून त्यांनीच हा एक जो बंड आहे तो घडवून आणलेला आहे आणि सत्तेत अजित पवारांना पाठवलेला आहे. अशा वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या. पण आता जे निर्णय बाहेर येत आहेत की निवडणूक आयोगाने देखील अजित पवारांच्या गटाला मान्यता दिलेली आहे किंवा तो पक्ष त्यांचा सांगितलेला आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी देखील अजित पवार यांचाच पक्ष आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या दोन निर्णयांपेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल, ही जेव्हा फूट पडली त्यानंतरची पहिली महत्वाची निवडणूक आहे ती म्हणजे लोकसभेची. आणि त्यातही बारामती लोकसभेसाठी दोन्ही गटाकडून कोण उमेदवार असेल ही महत्वाचं एक पाऊल ठरणार आहे किंवा ते खरंच त्यांच्यात बंड आहे का हे दिसून येण्यासाठी ही महत्वाची निवडणूक ठरणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे शरद पवार गटांकडून सुप्रिया सुळे ह्याच फिक्स असू शकतात किंवा थोडं शरद पवार चेंज करून ते स्वतः देखील निवडणूक लढवू शकतात. कारण ते एका भाषणात म्हटले होते की शेवटची निवडणूक आहे असं. त्यावरती अजित पवार यांनी प्रॉपर वार केलेला आहे. ते म्हणले की काही लोक तुम्हाला म्हणतील, भावनिक साथ घालतील की शेवटची निवडणूक आहे, पण बारामतीचा पुढचा खासदार जो आहे तो अजित पवार यांच्या विचाराचा असेल. जर इथून माझ्या विचाराचा खासदार नसेल तर मी इथली विधानसभा सुद्धा लढणार नाही असं त्यांनी थेट लोकांना आव्हान केलं. त्यामुळे शरद पवार यांची जी भावनिक साथ आहे ती कुठेतरी यशस्वी ठरू शकत नाही असं आपल्याला वाटतं. त्यानंतर बारामतीत वेगवेगळ्या उमेदवारांची नावे चर्चेत होती. आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर जे असतील त्यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यानंतर पार्थ पवार स्वतः इथून निवडणूक लढतील अशी देखील नाव चर्चेत होतं. त्याचबरोबर बारामतीतलेच अजित पवार यांचे विश्वासू असं म्हटलं जातं विश्वास देवकते पाटील यांचं देखील नाव इथे चर्चेत होतं. त्याच बरोबर जे इंदापूरचे आमदार आहेत दत्ताभाऊ भरणे त्यांचं देखील नाव इथून चर्चेत होतं. पण या नावांबरोबरच जेव्हा बारामतीमध्ये जे विकास रथ आहेत किंवा जे प्रचार रथ असतात ते जेव्हा सुनेत्रा पवार यांच्या नावाने फिरायला लागले किंवा सुनेत्रा पवार यांचे होर्डिंग्स बारामतीत लागले तेव्हा मात्र कुठेतरी क्लिअर होत चाललंय की ही खरंच जी निवडणूक आहे बारामतीची ती खरंच प्रतिष्ठेची होणार आहे का. कारण अजित पवार यांनी जर सुनेत्रा पवार यांना जर उमेदवारी दिली तर मात्र आपण म्हणू शकतो की खरंच बंड आहे आणि खरंच ही प्रतिष्ठेची उमेदवारी प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. चला तर मग आपण एक स्टेप बाय स्टेप या गोष्टीची चर्चा करूया. सर्वात प्रथम म्हणजे इथून रुपाली चाकणकर यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं किंवा असं म्हटलं जातं की रुपाली चाकणकर यांना उमेदवारी मिळू शकते. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रुपाली चाकणकर हा एक स्ट्रॉंग फेस नसणार आहे. त्यामुळं जेव्हा ही उमेदवारी त्यांना जाहीर होईल तेव्हा मात्र लोक लगेच कळू शकतं की आत एक सेटिंग झालेली आहे आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रुपाली चाकणकर यांना उमेदवारी देणं म्हणजे सेटिंग करून एक कमकुवत उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर दुसरा उमेदवार ते म्हणजे पार्थ पवार. महत्वाची गोष्ट म्हणजे पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत होतं, पण अजित पवार यांनी गेम खेळत प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी जाहीर केली आणि तेच नंतर खासदार असणार आहेत. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे पार्थ पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी देणं म्हणजे खूप रिस्की निर्णय असू शकतो. कारण पार्थ पवार यादी त्यांचा मावळमधून पराभव झालेला आहे. त्याचबरोबर ते बारामतीत ते उमेदवार म्हणून उभं राहिले तर त्यांचा पराभव झाला तर त्यांचं तिथं राजकारण संपू शकतं, त्यांचा करिअरचा एंड तो होऊ शकतो. त्यामुळे अशी रिस्क घ्यायला अजित पवार तयार नसतील असं आपल्याला तरी वाटतं. त्यानंतर तिसरा पर्याय असू शकतो तो म्हणजे दत्ताभाऊ भरणे यांना उमेदवारी देणं. कारण मित्रांनो आपण जर पाहिलं की बारामती मतदारसंघ या मतदारसंघात सगळ्यात जास्त होल्ड जो आहे तो धनगर मतदारांचा आहे आपल्याला म्हणायला हरकत नाही. पण मग त्याच मतातल्या त्याच समाजातल्या एका लोकांना प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथून उमेदवारी देणं हे देखील डाव अजित पवार खेळू शकतात. पण सुप्रिया सुळे यांच्या अपोजिट दत्ताभाऊ भरणे हा जो फेस आहे हा तेवढा स्ट्रॉंग ठरत नाही. कुठेतरी सुप्रिया सुळे यांचा विजयी होऊ शकतो. जे त्यांना 1 लाखापेक्षा जास्त लीड मिळालं होतं ते कमी होऊ शकतं, पण सुप्रिया सुळे यांचा विजय या उमेदवाराविरुद्ध होऊ शकतो. त्यामुळे त्यांचंही नाव एक ऑप्शन म्हणून ठेवलेलं दिसतं. त्यानंतर जे नाव येतं ते म्हणजे विश्वास देवकते पाटील. विश्वास देवकते पाटील जे आहेत ते अजित पवार यांचे खूप खास
आणि जवळचे समजले जातात, कारण विश्वास देवकते पाटील यांचा खूप चांगला होल्ड आहे आपल्याला असं पाहायला मिळतं की इथून विश्वास देवकते पाटील जे आहेत ते अजित पवारांसाठी नेहमी मदत करत असतात. आणि जो मतदारसंघ आहे, बारामती असेल, इंदापूर असेल, हे एरियात त्यांचा खूप चांगला होल्ड आहे. बारामतीत असणारी धनगर समाजाची संख्या ही विश्वास देवकते पाटील यांच्या बाजूने जाते आणि त्याचमुळे अजित पवार यांना खूप जास्त मताधिक्य मिळतं, हे म्हणायला सुद्धा हरकत नाही. आपण जर पाहिलं आकडेवारी, तर अजित पवार यांना 1,94,000 पेक्षा जास्त मतं मिळाली होती विधानसभा निवडणुकीत. तर सुप्रिया सुळे यांना 1,74,000 पेक्षा जास्त मिळाली होती. जर आपण पाहिलं गेलं तर वरची जी मतं आहेत, जवळपास 20-25 हजार मतं, ही मतं अजित पवार यांना मतदान करतात. पण त्याच वेळेस लोकसभेला मात्र त्यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही. त्यामुळं कुठेतरी ग्राउंडवरती अजित पवार यांची जी इमेज आहे ती स्ट्रॉंग आहे, हे आपल्याला मानायला हरकत नाही. त्याचबरोबर खडकवासला मतदारसंघ असेल किंवा दौंड मतदारसंघ असेल, या मतदारसंघामधून सुप्रिया सुळे हे पिछाडीवर आहेत. ह्या देखील गोष्टी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहे. इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंना लीड मिळालं होतं, पण आता मात्र इंदापूरचे जे आमदार आहेत दत्तमा भरणे, हे अजित पवार गटात आहेत. त्याचबरोबर इंदापूरमध्ये एक मोठं नाव असणारे हर्षवर्धन पाटील, ते देखील भाजपमध्ये आहेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार इथून मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतो, कारण जे त्यांचं लीड होतं ते विरोधी पक्षातल्या किंवा सुप्रिया सुळेंच्या अपोजिट मेंबरला मिळू शकतं, म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर बाकीच्या मतदारसंघातलं जे लीड आहे, बाकी विधानसभा मतदारसंघातलं, ते देखील थोडंसंच आहे, कारण कुठे 9,000 कुठे 8,000 एवढ्याच मतांचे लीड आहे. ते लीड तोडणं अजित पवार यांना खूप इझी जाऊ शकतं, कारण अजित पवार ह्यांचं जे आतली सेटिंग असते किंवा आपण आतलं राजकारण म्हणू शकतो, ह्या गोष्टीने ते हे लीड कमी करू शकतात. कुठेतरी सुप्रिया सुळे जे मोठ्या लीडनं बारामतीतून निवडून येतात, एकतर ती लीड 1,500 वर येऊ शकते किंवा सुप्रिया सुळे यांचाच 1,500 पराभव होऊ शकतो, असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण याचं महत्वाचं आणि मोठं कारण आहे, ते म्हणजे अजित पवार यांच्या गटातून किंवा यांच्या पक्षातून प्रोजेक्ट केला जाणारा महत्वाचा उमेदवार आहे, ते म्हणजे सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार बारामती देखील आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतायत का, असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा सुनेत्रा पवार ह्या उमेदवार असतील बारामती लोकसभा मतदारसंघातून, तेव्हा मात्र अजित पवार ही चांगलीच खेळ खेळतील आणि आपला उमेदवार विजयी होईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील. तुम्हाला काय वाटतं, बारामतीचा पुढचा खासदार कोण होईल? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार की दुसरंच कोणी? तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.